तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम चला जाऊ दे मोरे माऊली 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 पंढरीनाथ भगवान संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती वाढलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख तुकार किती तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम समोर 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 ज्ञानोबा हा थांबा तिथं ज्ञानोबा तुकाराम थांबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पावले 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 तुकाराम सगळ्यांवर पावले तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली रूप पाहता चरणी सुख झाले हो साजनी
सगळ्यांनी खाली बसून घ्या. उभे जेवढे एवढे उठले खाली बसून घ्या. ज्याला पाहिजे बसून घ्या खाली. yo
साह्य करू एक एका साह्य करू अवगे धरू सुपंथ कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता तुका म्हणे
अवघे धन्य हो आता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता विठाला 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 यन्त प्रविश्य ममाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला एकैका साय करू अवघे धरू सुपंथा कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवचे साधू थोर संत प्राणेंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरी शिरीचे सुमन श्री विठ्ठल हृदय जिजाई रमन परमार्थ निकेतनाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगातून तुकोबराय एकमेकास सहाय्य झाल्यानंतर धन्यतेची अवस्था कशी प्राप्त होते याचं अवलोकन सांगतात. अभंगावरती काही विवेचन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार. श्री संत बयाजी महाराज यांच्या जन्मानी कर्मानी आणि देहावसान या तिन्ही गोष्टी ज्यांच्या या भूमीमध्ये झालेल्या आहेत अशा या संत भूमीमध्ये श्री पांडुरंग परमात्मा सकल संत मांदियादी यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे आणि कृपेमुळे या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार गावातील सर्व ग्रामस्थ भाविक भक्त अगदी सर्व क्षेत्रातील राजकीय असतील औद्योगिक कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक अन्य क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराची संकल्पना आज ती संकल्पपूर्तीचं हे दिवस आहेत आणि त्या अनुषंगानं
सुंदर अशा रेखीव अशा मूर्त्या आपल्या गावामध्ये आगमन झालेले आहेत. त्या मूर्त्यांचं आपण सर्वांनी मिळून मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे. नगर प्रदक्षिणा घालून या ठिकाणी पुन्हा त्या मूर्त्या विसावाकरता ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी उद्या ब्राह्मणांच्या द्वारे मंत्र आणि यज्ञ हवनाद्वारे त्या मूर्तींचं पूजन केलं जाईल, कलशाचं पूजन केलं जाईल. त्यानंतर परवा सकाळी या मूर्त्यांची स्थापना, कलश स्थापना होईल. अशा पद्धतीनं या कार्यक्रमाच्या संबंधानं वेगवेगळ्या आखीव रेखीव अशा पद्धतीचे कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ भाविक भक्त. खरं तर श्री संत बयाजी महाराज यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरीस्मिन् लीनम परम ब्रह्मणी यस्य चेताः ज्याचं चित्त परम ब्रह्मणी लीनम श्रेष्ठ अशा ब्रह्माच्या अर्थात पांडुरंगाच्या चरणी ज्याचं चित्त लीन झालेलं असतं त्याचं कुल पवित्र असतं. जननी कृतार्था, आई कृतार्थ होते. गाव पुण्यवान नाही म्हणलं, मग वसुंधरा पुण्यवती च तेन अपार अशा सुख स्वरूप असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणी ज्यांचं चित्त विलीन झालेलं आहे अशा या महात्म्याच्या गावामध्ये पुन्हा एकदा पांडुरंग परमात्म्याने जणू काय कात टाकावी अशा पद्धतीचं मंदिर आणि मूर्तीचं पहिल्या जुन्या जे होतं त्या जुन्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं ते केलेलं, परंतु कालांतराने ते काय मध्ये काही क्षयबाधा झालेली आहे. तर त्या मंदिराचं पुन्हा पुनरुज्जीवन अर्थात जीर्णोद्धार या मंडळीने केला. आणि या संबंधानं वेगवेगळ्या संपूर्ण गावातील या ठिकाणी वारकरी मंडळ आलेली आहेत. खरं तर आता हे लाईव्ह चाललंय कीर्तन, हे चाललंय बरं का, पण तरी सुद्धा अगदी वेळ माझ्याकडे 10 मिनिटं राहिलंय. मी तुमची महाराज प्रमोद महाराज ज्या वेळेला चालली होती त्यावेळेला नैवेद्य आत गेलेला मी पाहिलेलं आहे. इथे या ठिकाणी मान्यवर सगळी मंडळ आहेत. हरिभक्त परायण हे सगळे बालगोपाळ ज्यांच्या संस्थेतले आहेत असे असणारे श्री रामदास महाराज यांची श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व चिमुकली गेली 2-3 तासापासून. खरं तर आता मला वाटतं यांना बसवावं खाली, पण म्हटलं बसलं की जेवायचं वाढायला लागेल म्हणून मग थोड्या वेळ आणखीन 5-10 मिनिटं घेतली. कारण ते आपण घरात असताना सुद्धा तिथं हरिपाठ चालला होता. 5ला हरिपाठ सुरू झाला होता या ठिकाणी. तेव्हापासून ते उभे आहेत. ही सगळी छोटी वारकरी मंडळी आमचे ज्येष्ठ हरिभक्त परायण, ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण प्रमोदजी महाराज या गावाशी त्यांचा बऱ्याच वर्षापासूनचा संबंध. उद्या येणारे हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी कंठस्थ गोपाल महाराज आहेत, दुसरे गोपाल महाराज आहेत, भानुदास महाराज, ही सर्व मंडळी उद्या येणार आहेत. आज हरिभक्त पारायण मृदंगाचार्य अतुलजी महाराज आहेत. तसेच या ठिकाणी गायनाचार्य राहुल महाराज आहेत. आता आम्ही परिसरातील फक्त महाराज मंडळींची नावं घेतो. पारगावचे असतील, गोरेगावचे असतील, निमसोड, बेलवडे, येवलेवाडी गावातील कडेगाव, तसेच शाळगाव, तोंडोली, अमरापूर, पुन्हा आलं डबल उभे होते, खाली बसलेले होते म्हणून पुन्हा बेलवडे असतील, ही सर्व मान्यवर मंडळी सगळी आहेत. भरपूर गावातून वारकरी मंडळी आलेले आहेत. खरं तर ऐका, पांडुरंग परमात्मा कोणीही गावात आणेल, पण वारकरी गावात आणण्याची ताकद पाहिजे बघा. पण तुमची एवढा सेवाभाव, त्या दिवशी मिटिंग बसली होती ना गावची, एवढी मंडळी उत्सुकतेला होती, महाराज काही करूया, काही करावं लागावं तरी चालेल. ते मी म्हणलं होतं केळाचे बारके घड असले तर कोण, ते केळाचे घड नाही घडा आणलेत बघा ते पाठीमागे. आणखीन किती शोभा. आता आंब्याचे जणू काय असे झुंबर आंबे आहेत, असे घसच्या घस दिसले काही तात्यांना, सावलीत आहेत तरी दिसले काय आंब्याची घस. एवढी मनापासून त्यांची सगळी तयारी, आणि या तयारीला अनुषंगून या ठिकाणी मायनीवरून तसेच सर्वत्र वारकरी जेवढे जमतील ते परिसरातले सर्व मंडळी आलेले आहेत. खेड्यावरून आमचे सर्व गुरुबंधू मंडळी आलेले आहेत, सोहोलीवरून आलेले आहेत. त्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि अगदी 5-6 मिनिटांमध्ये या अभंगाचा थोडासा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल खरं तर मी मगाशी सांगितलं होतं की दिंडी गेल्या गेल्या प्रसादाला बसेल, काय आवश्यकता नाही, पण पुन्हा ज्या सूचना देताना जी गडबड गोंधळ होईल त्याऐवजी अगोदर 10 मिनिटं सूचना द्याव्या म्हणून मी पुढे आहे. खरं तर सूचना देणाऱ्या नावानं बोटं मोडतात लोक, आवरत नाही लवकर, सांगतोय जादा म्हणून. मग ह्या गावचं कोण ते बोलून घेईल म्हणून मला उभा केलं.
ऐका तसं काही नाही, सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतोय. खूप मोठं आज आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे की भगवान पांडुरंग परमात्मा विराजमान होतात आणि ज्यावेळेला भगवान परमात्मा येतात त्याचबरोबर संत आहे की नाही. कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम, आपण सध्या त्याचा प्रत्यय घेतला. ही सर्व मंडळी आलेली आहेत. खूप मोठं आयोजन केलेलं आहे. उद्या हरिभक्त पारायण विश्वंभर महाराज कोल्हे, खूप सुंदर असं कीर्तन आहे. पुन्हा उद्या सर्वांनी वेळेत उपस्थित राहावं. 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन आहे. 9ला पुन्हा सर्वांच्यासाठी एवढं अन्नदानाचे बोलताना मी असं बोललो होतो की अन्नदान मग कमी जास्त, ते म्हणले महाराज तुम्ही काळजी करू, तुम्ही कितीही मोठे आपले किती मोठे म्हणतोय कितीही महाराज घेऊन या, संख्यावाचक म्हणले मोठे, तरी आम्ही कमी पडणार नाही. परिसरातील गावातली मंडळीसाठी एवढं अन्नदान मुबलक केले. 3 दिवस दत्ता महाराज हालायची गरज या गावातून. आपण सगळी थांबलो तर चालते, काही चिंता नाही. एवढं अन्नदान मुबलक आहे. वाटत होतं अगोदर बसावं पण थोडंसं सूचना करावी म्हणून मी बोलतोय. या ठिकाणी परवा हरिभक्त पारायण ज्यांनी 108 दिवसामध्ये, पुन्हा ऐका, ज्यांनी सलग कोरोना काळामध्ये 108 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीची पारायण ज्यांनी रोज एक पारायण केलं, रोजचं एक 18 द्यायचं. काकी लक्षात आलं का तुमच्या? महाराज रोज एक पारायण, सकाळी लवकर उठायचं, 4ला जे बसायचं ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत पारायण. किती द्यायचं? हा, मांडी सुद्धा हलवायला एवढी अशी पारायणाची भूमिका ज्यांनी केली. 108 दिवसामध्ये फक्त फलाहार दूध घेऊन ज्यांनी पारायण केलं, असे असणारे हरिभक्त पारायण अनिलजी महाराज पाटील बार्शीकर यांचं आपल्या या मूर्तीच्या स्थापनेच्या संबंधानं, कलशारोहणाच्या संबंधानं कीर्तन आहे. तर ही सर्व मोठी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी या सर्वांचा लाभ घ्यायचा आहे. अभंगातून तुकोबर आहे, अगदी धावते ह्याच्यात आढावा घेतो. तुकोबर आहे, एकमेकाशी सहाय्य केल्यानंतर धन्यतेचं स्वरूप कसं प्राप्त होतं या अभंगातून सांगतात. तुकोबर आहे काय आहे असं सांगतात की त्रेतायुग, कृतयुग, द्वापारयुग आणि कलियुग, प्रत्येकामध्ये शक्ती भिन्न भिन्न आहे. प्रत्येकामध्ये शक्ती भिन्न आहे. त्रेतायुगामध्ये जी शक्ती असते ती शक्तीचा अवलंब जर कृतयुगामध्ये केला तर ते नाही चालत. मंत्रामध्ये, त्रेतायुगामध्ये मंत्रामध्ये शक्ती होती. मंत्र हीच शक्ती होती ज्या शक्तीच्या द्वारे मनुष्य काहीही करू शकत होता. त्रेतायुगामध्ये कशी शक्ती होती? मंत्रामध्ये शक्ती. कृतयुगामध्ये ज्ञानामध्ये शक्ती होती. ज्ञान हेच शक्तीचं स्वरूप होतं, केंद्रस्थान होतं. तेच पुढे चालून द्वापार युगामध्ये युद्ध कौशल्य हेच काय होतं? शक्तीचं स्वरूप होतं. आणि कलियुगामध्ये संगम शक्ती कलियुगे, कलियुगामध्ये संघ हीच एक शक्ती आहे. एक संघ होणं, एकत्र येणं, एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे हे मंदिर आणि मंदिरासंबंधात असलेली योजना. कारण आपली वैदिक संत परंपरा, सनातन परंपरा सांगते एकाचा विचार नाही करावा. माणसाने एकाचा विचार करूच नाही. मग परमार्थातही आणि संसारामध्ये सुद्धा काही माणसं संसारामध्ये स्वतःचा विचार करतात, पुन्हा आता प्रकार जास्त पडत जातील. काही संसारामध्ये स्वतःचा करतात, काही संसारामध्ये दुसऱ्याचा करतात. काही स्वतःचा करत नाहीत पण दुसऱ्याचा करतात. काही स्वतःचाही करतात, दुसऱ्याचाही करतात. काही स्वतःचाही करत नाहीत, दुसऱ्याचाही करतात. किती झाले प्रकार? 4 प्रकार झाले हे संसारातले. काही परमार्थामध्ये पण असंच आहे. काही फक्त परमार्थात स्वतःचा विचार करतात, काही फक्त परमार्थासाठी दुसऱ्याचा विचार करतात. काही स्वतःचाही करत नाहीत, काही दुसऱ्याचाही करत नाहीत, पण काही स्वतःचाही करतात आणि दुसऱ्याचाही करतात. मला एवढं सांगायचंय. स्वतः करता मग संसारात असो वा परमार्थात जो विचार मांडतो, स्वतःचा फक्त विचार करतो, त्याला संत वाङ्मयामध्ये शून्य किंमत आहे. जो स्वतःचा संसार करतो त्यालाही शून्य, आणि जो स्वतःचा परमार्थ करतो त्यालाही शून्य म्हणलेलं आहे. एक नाही, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, बरोबर का? हा, तर त्यांचा तुकोबरायांचा एक हिंदुस्थानी अभंग आहे. हरी अपतरे त्याके कोण बराई और नको भलो नाम धराई. गाता पारायणाला
बसलेले ना, लक्षात आलं असेल. औरून को भलो नाम धराय, जो स्वतः तरतो त्याला काय विशेष आहे. मग काय करावं, सगळ्यांना घेऊन करावं. म्हणून तरी मुक्ताई ज्ञानोबरायांच्या पाठीमागे लागली. ज्ञाना दादा काय ताटी घेऊन हात बसलाय, ताटी लावून हात बसलाय, दरवाजा लावून हात बसतात का नाही. मग काय करा, हा जरी लोकांनी तुम्हाला कष्ट दिलं असले तर बाहेर या आणि आपल्या सहित लोकांचा उद्धार करा. जशी नाव स्वतः तरते आणि दुसऱ्याला तारते, बरोबर का. त्याच पद्धतीनं सतरती सतरती सलोकांस तारयते, तुम्ही तरुणी विश्वतारा. तसं सर्वांनी एकत्र आलो तर तीच शक्ती आहे. ऐका, तुम्ही कथा ऐकल्या असतील, एक काठी कोणीही मोडू शकतं. मैंने बचपन में पढ़ा था, स्कूल में तीसरी में, पिक्चरचा नाही डायलॉग सांगतोय मी, बरोबर आहे की नाही. एक काठी कोणीही मोडू शकतं, पण त्याच जर काट्या जर 25-30 एकत्र केल्या तर जमेल का नाही. एका पारध्यानं जाळं टाकलं, एकदम सगळे पक्षी त्याच्यामध्ये अडकले. अडकल्यानंतर पारधी त्या पक्ष्यांना आता उचलणार. एवढ्यात सर्वांनी एकजुटीनं सगळ्यांनी ठरवलं की आता काय करायचं, आपल्याला उडायचं. जाळ्यासहित उडून गेले पक्षी. पारधी पाठीमागं लागला. मी थोडक्यात सगळं सांगतोय आता सारांश रूपात. पारधी त्यांच्या पाठीमागं लागला. एक ऋषी म्हणाला, का पळतोयस, तुला काय फायदा, आता आकाशातलं जाळं तू धरणार आहे का. तर तो म्हणाला, ठीक आहे. त्यांनी एक विचार केला, एक संघ शक्तीनं ते उडाले, त्याच्यामुळे ते वाचले. पण मला अजून असं वाटतं की एक संघ विचार कायम राहत नाही. यांचा कुठं उतरावं याकरता जर एक विचार राहिला नाही तर हे सगळेच्या सगळे सापडणार. पुढे चालून जर त्यांचा विचार जर एक झाला की आपल्याला कुठं थांबायचं आहे तर ते तिथं सापडणार नाहीत. पण एकानं ठरवलं नाही इथं थांबायचं, एकानं सांगितलं नाही जरा पुढे जाऊन थांबायचं, तर सगळा गोंधळ होणार. तसं या बारीक सारीक पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत बघा. सगळ्यांनी जर एकत्र आलं तर सगळं काम होतं. हेच अभंगाच्या पहिल्याच्या एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, एक एका साह्य एक एका साह्य करू, सुपंथ अवघे धरू, सुपंथ कोण जाणे कैशा परी, कैशा परी, कोण जाणे कैशा परी. अवघे साह्य करू. जर एकमेका नाही, बरं बऱ्याच ठिकाणी एकमेका साह्य म्हणतात, एकमेका नाही. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. कारण आपलं सनातन संस्कृतीच अशी सांगते की सगळ्यांचं मागताना मागायचं. मागताना किंबहुना सर्व सुखी किंवा सर्वत्र सुखीना संतु
सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्रान् पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. जर सुख पाहिजे असेल तर सर्वत्र सुखीनः सन्तु, सर्वांना सुख मिळावं. निरोगी राहायचं असेल तर सर्वत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सगळ्यांना निरोगी ठेव. सर्वे भद्रान, सगळे कल्याण पाहतील अशी व्यवस्था कर. मा कश्चित दुःख भाग भवेत किंवा मा कश्चित दुःख न मापणू, या 2 पाठ आहेत. तर कुणालाच दुःख नको अशी स्थिती ही सनातन संस्कृती असल्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं आणि सुपंत धरावा असा हा सुपंत या चोरडेकर गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र साधलेला आहे. एकमेकाला सहाय्य करून पांडुरंग परमात्म्याला आज विराजमान करण्यासाठी एवढा अट्टहास ज्याने केला. खरं तर हे सोपं नाही, पण अवघड काम आहे ते. परंतु या ठिकाणी नाथांचं दिव्य मंदिर आहे बघा. आत्ताच यात्रा झाली, खूप सुंदर मंदिर आहे आणि त्यामध्येच आता आणखीन एक मानाचा तुरा म्हणून एवढं सुंदर भव्य हे मंदिर, त्या संबंधाने ही सगळी योजना म्हणून पुन्हा पुन्हा पंचक्रोशीतील गावातल्यांना हा आदर्श म्हणून आहे. पहा, खूप झटले यासाठी लोक, खूप देणगी दिलेली आहे गावकऱ्यांनी. त्या संबंधानं एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हा सुपंथ आहे. सुपंथ म्हणजे ज्या पंथावरती गेल्यानंतर आपलं पूर्ण दुःख, पूर्ण भय, पूर्ण चिंता निघून जाते असं असणारं ठिकाण भगवंताचं चरण. त्या ठिकाणी जावं. कारण जर हे उद्यावर विचार जर केला, पुढे उरी ठेवता, जर पुढे दृष्टीनं जर उद्या करू परवा करू असा जर विचार ठेवला तर कोण जाणे कैशा परी, कसं होईल आणि का कधी होईल याचा विचार मांडता येत नाही. आपण राहू हाही विचार नाही. म्हणून काय करावं तर अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण. आपण सगळ्यांनी स्मरण करावं, दुसऱ्याला स्मरण करायला लावावं. असं जर केलं, कारण तुकोबराय म्हणतात करोनी चिंतन करवावे अनेका तो या झाला लोका नाव जगी. स्वतः चिंतन करून दुसऱ्याला चिंतन करायला लावतो. चिंता नाही म्हटलं, चिंतन जो करायला लावतो तो काय होतो धन्य. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण. तुकोबराय म्हणतात एकदा का त्याच्या चरणाची आवड निर्माण झाली की जगातलं सर्व तुम्ही मिळवलं असं तुम्हाला झालं. पुन्हा आवडी चरणाची आवडी एकदा झाली की ते अवघी जोडी तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात एकदा त्याच्या चरणाजवळ प्रेम बसलं, अर्थात पांडुरंग परमात्म्यावर आपलं जर विश्वास, भाव, श्रद्धा जर एकदा त्याच्या चरणावर बसली की जगातलं सर्व आपल्याला प्राप्त होतं अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुका म्हणे अवघी तुका म्हणे अवघी तुका म्हणे अवघी तुका म्हणे हे आवडी चरणाची, हे आवडी चरणाची कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी. तुकोबराय म्हणतात त्याच्या चरणाची आवड निर्माण झाली की तुका म्हणे अवघे जोडी. सगळं काही त्यानं जोडलं असं सिद्ध होतं. आणि जर त्याच्या चरणाची आवड निर्माण नाही झाली आणि सगळं जरी जोडलेलं असलं तरी त्याला शून्य किंमत राहते. आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं हरिरंघ्रि पद्मे मनश्चिन्न लग्नं तथा किं तथा किं तथा किं. एका मिनिटात विचार मांडतो. शरीरं चांगलं शरीर प्राप्त झालं,
स्वरूपम दिसायला चांगलं, आणि पहिलं शरीर म्हणजे निरोगी शरीर, दुसरं दिसायला चांगलं शरीर प्राप्त झालं शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम. कलेक्टर, मोठमोठे मेजर, मंत्री असे जरी आपले सगळे पाहुणे असले तरी सुद्धा शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम. यशश्चा रुचित्रम, दाही दिशाला ज्याचं यश पसरलेलं आहे. धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वता एवढं धन ज्याच्याकडे आहे, परंतु ज्याचं मनाचं लग्न भगवंताच्या चरणाशी झालेलं नाही. हरिरंगी पद्मे मनश्चेन्न लग्नम, लग्न म्हणजे ऐक्य, ज्याचं चित्त भगवंताच्या चरणाजवळ ऐक्यरूप झालं नाही. ततकिम 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 ततकिम. मग त्यानं मुलं चांगली शिकवली असली, चांगल्या पगारावर जर ठेवली असली, चांगलं घर बांधलेलं असलं, स्वतः मोठ्या गाड्यातनं फिरत असला, शेतीवाडी घेतलेली असली, काही करत असला तरी ते सगळं शून्य आहे. ततकिम ततकिम ततकिम. आणि म्हणून चोराडकरांनी बहुतेक हा विचार केला आणि पहिल्यांदा भगवान परमात्म्याच्या चरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पांडुरंग पंढरीनाथाला या ठिकाणी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्थापन करत आहे. तुम्हा सर्वांच्याच योगानं आमची दिवाळी झालेली आहे, म्हणजे जेवणाची तरी झालेलीच आहे. दत्ता महाराज झोपले, पंगत व्हायचे हां. आमची तर दिवाळी जेवणाची आहेच म्हणा, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते हे सगळे जे कीर्तन आहेत आता उद्यापासून. आज काय पहिला डाव म्हणा की भूताचा, आज पहिला दिवस होता, ठीक आहे बाबा भूताचा, पण आता पांडुरंग परमात्मा व्हिडिओ वार करेल तर भूताचा म्हणू नका, आहे की नाही, ठीक आहे. पण उद्यापासून कीर्तन 2 आहेत. परिसरातील जवळजवळ आम्ही किती गावं काढली, फारच 31 गाव आहेत. 31 गावातील वारकरी येणार आहेत. मग आपण घरी थांबायचं, घरी कशाला थांबायचं, तर जेवण आहे. आपण आला की सगळे येतात जेवायला, येतं घरी स्वयंपाक करायचा, चूल पेटवायची, की म्हणाल मग गॅस पेटवला, गॅस सुद्धा पेटवायचा, काय पेटवा पेटवी करायचं असेल तिकडे यायचं. ऐका, सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा. प्रसाद आलेला आहे, मी नेहमी सांगत असतो, प्रसाद आल्यानंतर काय वाढवण्यात अर्थ आपलं जवळजवळ असंच असते. ज्या ज्या वेळेला प्रसाद उपलब्ध झाला कीर्तन संपवायचं. माहिती आहे का, आता एक उदाहरण सांगायचे, एका मिनिटात सांगतो, बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेलं आहे. एका गावामध्ये सत्यनारायणाची पूजा असते. पूजा संपणार आणि इकडं सगळी भांडी चुलीवरून खाली करायला सुरुवात केली. मोठा टोप शेकाचा बरोबर खाली घेतला आणि घेताना सांडला. परतच बोला, काका काका, ते म्हणे काय, बॉल टाका. हां, बॉल नाही टाका. मग पूजा वाढवा म्हणे, पूजा वाढवा. ते म्हणे पूजा काय, ते काय आमटे का पाणी टाकून म्हणे, आमटीचाच प्रश्न झाला आहे. काय झालं, शेक खाली सांडली, मग वाढवा. ते म्हणे काही कीर्तन आहे का वाढवायला, ते म्हणे काहीतरी करा वाढवा. मग त्यांनी सांगितलं, ऐका म्हणले, उशीर आलेले कोण कोण आहेत, उशीर आलेले. त्याने ऐका, सत्यनारायणाची पूजा कशी करायची, पाठीमागं नव्हता तुम्ही, असं काका म्हणाले. आणि मग त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा गाईच्या शेणानं सारवून घ्यावं. ते आता सूर असा होता, गाईच्या शेणानं सारवून घ्यावं, ज्यावरती चौरंग ठेवावा, चौबाजूंनी कुयेची कुट मांडावी, चौरंगावरती तांदूळ किंवा गहू ठेवावी, त्यावरती कलश ठेवावा. ते म्हणायला चांगलं जमतंय, ऐका एवढंच येतं. आणि कलश ठेवावा आणि त्या कलशामध्ये श्रीफळ ठेवावं. श्रीफळ ठेवण्या अगोदर पाणी ठेवावी. ती पाणी कशाची असावीत, आणि तिथं लांबवायला त्याला गावलं बघा, उपाय लांबवायला गावलं. मग ते म्हणलं, ती पाणी चिंचेची नसावीत, ती पाणी रामफळाची नसावीत, ती पाणी चिक्कूची नसावीत, ती पाणी सीताफळाची नसावीत, ती पाणी पेरू. आता एवढं सांगायला लागलं. तेवढं त्या काका म्हणलं, काका आमटी तयार. मग सांगितलं, ती पाणी आंब्याची असावीत. तसं मगाशीच झालेलं आहे बरं का, ती पाणी आंब्याची. तरी सुद्धा थोडंसं सूचना सांगायच्या होत्या म्हणून पहिल्यांदा सूचना सांगितल्या. गोंधळ तुम्ही करणारी माणसं नाही मला माहिती आहे, पण आता मला वाटतं संयोजकांनी सांगावं, पहिली पंगत कुणाची बसणार का, सगळे बसवायचे आहेत. महिला मंडळ पहिल्यांदा, आणि बाहेरगावची महाराज मंडळी आली इकडे बघा तोंडाकडे बघा. बाहेरगावची टाळकरी मंडळी वगैरे ते बसू दे की, मुलं आहे तिला आणि ही सगळी लहान मुलं आहेत सगळ्यांना बघा कशा कशा पद्धतीने बसवता येईल तुम्ही सूचना द्या. आता एका मिनिटात आपण मात्र प्रेमाने भजन करू पांडुरंग रायाचं, रुक्मिणी आई साहेबांचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
परिसरातील आलेले सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. अजून 2 दिवस अशीच तुम्ही आम्हाला सहकार्याची साथ द्या की जेणेकरून या कार्यक्रमाचा आनंद घेता येतील. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय क्षमा पुराण महाराज तुम्ही नाही विचारला क्षमा पुराण महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा